नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। परभणी येथील भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या घटनेचा इस्लामपूर येथे जाहीर तीव्र निषेध। घटनेमागचा सूत्रधार शोधा, मुख्यमंत्र्यांना आंबेडकरी पक्ष संघटनांचे निवेदन। सचिन जाधव। इस्लामपूर येथे वाळवा तालुक्यातील समस्त आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना वाळवा तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांच्यामार्फत इस्लामपूर येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं। सदर घटनेचे परभणीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून आज वाळवा तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, दलित महासंघ, काँग्रेस आय, मुस्लिम लीग, मराठा क्रांती मोर्चा, तक्षशिला ज्ञान केंद्र, CR सांगलीकर फाउंडेशन आदी आंबेडकरी पक्ष संघटनांचे व संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांनी वाळवा तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देऊन परभणी येथील घटनेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव, तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, बहुजन समाज पक्षाचे अमोल कांबळे, वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर क्रांती सावंत मॅडम, डॉक्टर दिलीप सावंत, दलित महासंघाचे शंकर महापुरे, मुस्लिम लीगचे ॲडव्होकेट जमीर खानजादे, मराठा क्रांती मोर्चाचे दिग्विजय पाटील, RPIचे सुशील सावंत, प्रवीण कांबळे, विजय कांबळे, बापूसो कांबळे, रोहित कांबळे आदी विविध आंबेडकरी पक्ष संघटना संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आहे आणि पुतळ्याजवळच संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्या ठिकाणी एका मातीपुरून त्या प्रतिकृतीला खराब करण्याचा प्रयत्न केला आणि त्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे। पोलिसांनी